मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आताच तयार वगैरे झालोय. कसा वाटतोय सांगा. हा चष्मा वगैरे कसा वाटतोय मला सांगा. आणि ही बघा आजची माझी तयारी. ही माझी आजची तयारी. आणि मी आम्ही चहा वगैरे नाश्ता वगैरे करणार आणि मग आम्ही जाणार डायरेक्ट गोडाऊनला जाणार. गोडाऊन मग गाडीवाल्याला फोन करणार. गाडीमध्ये मग मशीन्स वगैरे घेऊन त्यानंतर आम्ही निघणार डायरेक्ट ऑर्डरला निघणार. चला तर मग आपण भेटूया. आता मी नाश्ता वगैरे करतो त्यानंतर मग आपण डायरेक्ट आपल्या गोडाऊनला भेटूया. चला आता मी आलेलो गोरेगाव वेस्टला आलेलो तुम्ही बघू शकता. आणि आता जस्ट आम्ही गोरेगावला होतो आणि ही आपली आहे माझी मशीन शालिनी इव्हेंटची मशीन आहे. आणि आताच आम्ही ना गोरेगाववरून जस्ट बाटला ह्याच्यामध्ये आताच आम्ही गोरेगाववरून बाटला ह्याच्यामध्ये टॅम्पोमध्ये आपलं टाकलेला आहे. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या इकडे जोगेश्वरीला चाललो आहे. जोगेश्वरीला आज घोडी आपल्या पाडवायची आज ऑर्डर आहे आमची. तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहे तिकडे. आणि तुम्ही बघू शकता की रोडला पण असे आज एवढे चांगले बॅनर लागले आहेत ना. Like song lyrics inspired by the idea of travel adventures. I don't provide instrumentals here, but let me know if you'd like song lyrics inspired by the idea of travel adventures. Sorry, I don't provide instrumentals here, but let me know if you like song lyrics inspired by the idea of travel adventures. हे बघा आम्ही आता आमच्या साईडवर लोकेशनवर पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता हा आपला जोगेश्वरी सबवे. आणि तुम्ही इकडनं सरळ गेलात की इकडनं जर तुम्ही सरळ गेला की इकडनं तुम्हाला हे भेटेल अंधेरी जोगेश्वरी स्टेशन भेटेल. आणि आम्ही आता जस्ट इकडे पोहोचलेलो आहे. आणि आम्ही आता इकडे आमचं मशीन वगैरे सगळं हा बघा याच्या आपल्या डोळ्यामध्ये थोडं काहीतरी कचरा गेलेला आहे. आपला पुढे बसलेला होता. हा कसं डोळे साफ होतं. काय झालं आशिष तुम्हाला कसं वाटतं पुढे बसलात तर? हा गरम होत होतं. अरे बरोबर आहे गरमीच्या दिवसात गरमच होणार ना यार. अरे तू मला बोलतो वर माहिती किती ऊन होते ओपन मध्ये होते माहिती तुला काय. तर मित्रांनो हे बघू शकता ही आपली माझी मशीन. आणि हा आता बाटला आम्ही घेऊन आलो आहे. आमचं मशीनचं आहे शालिनी इव्हेंट. म्हणजे की हे जो इंडस्ट्रीचं मी ठेवलेलं आहे हे आपलं माझ्या मम्मीचं नावावर ठेवलं आहे शालिनी इव्हेंट. ही आपली माझी इव्हेंट कंपनी आहे. चला तर मग आता आपण सामान उतरून घेऊया बाकीचे सगळं अरेंजमेंट करून घेऊया. चला मित्रांनो आता बघू शकता की माझा पूर्ण सेटअप रेडी झालेला आहे. आणि आता आम्ही वाट बघतो रॅलीची. मी आणि माझा मित्र. हा बघा ही आमची पूर्ण अशी मशीन दिसते. हे बघा याला मी ब्रँडिंग केली आहे द शालिनी इव्हेंट करून. हे बघा तुम्ही बघू शकता पूर्णपणे असा हा पूर्ण सेटअप लागलेला आहे. याच्यामधून आता जेव्हा रॅली येईल ना तेव्हा याच्यामधून ना हे निघणार पेपर्स वगैरे निघणार. पूर्ण आमचा सेटअप हा रेडी झाला आहे. आम्ही फक्त वाट बघतोय की आता ती रॅली कधी येते. आता रॅली कधी येते त्याच्यावरच आम्ही थांबलोय. हा आपला जोगेश्वरी. आणि आम्ही जोगेश्वरीलाच थांबलो आहे. आणि पुढे गेलात तर हिंदुस्तान हॉटेल आहे त्याच्यात पहिला आम्ही इथे थांबलेलो. आता आम्ही वाट बघतोय की रॅली कधी येते. आणि ती रॅली आली ती गुढी आपल्या पाडव्याची रॅली येते ती आम्ही त्याच्यात वाट बघतोय ती कधी येते. तुम्ही बघू शकता एकदम अशी सुंदरशी एक रांगोळी काढलेली आहे. याच्यामध्ये पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे सगळं लिहिलेलं आहे त्यांनी. आणि हे छोटंसं झाड वगैरे आहे. आणि आता रॅली इकडनंच येणार आहे ती रॅली. तुम्ही बघू शकता ह्याच त्या रस्त्याने रॅली येणार आहे. आणि रॅली अशी करता तरी हळूहळू पूर्ण अशी करता ह्याच आपल्या रोडने सरळ आपल्या स्टेशनला जाणार. आणि स्टेशनवरून मग आपलं इस्माईल कॉलेज घेणार. आणि इस्माईल कॉलेजच्या पुढे मग सतभक्तीला जाणार. मित्रांनो आता मी आलेलो आहे. आणि हे बघू शकता हे इकडे आपल्या गुढी पाडव्याच्या पूर्ण आपला हा सेटअप लागले आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती आहे का हे बघा हे तुम्ही बघू शकता जोगेश्वरी बीच. हे बघा हा पण एक आपला युट्यूबर आहे. त्याचं नाव काय आकाश. हा पण एक युट्यूबर आहे जोगेश्वरी बीच. आज आम्ही इकडे आलेलो आहे गुढीपाडव्याला. आणि
बघू शकता आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि हे बघा आपली मशीन तिकडे लागली आहे आणि तो पुढचा पण अजून एक आपण एक सेटअप बघला आणि हा बघा हा माझा मित्र म्हणजे शुभम शाखा प्रमुख आहे. तुम्ही याला बघू शकता. हाच तो भाव आपल्याला ऑर्डर देत असतो आणि हा यांचा सहकारी ड्रोन आर्टिस्ट आहे. हा बघा ड्रोन घेऊन आलेला आहे. ड्रोन आर्टिस्ट आहे आज बाय. बघू शकता आता रॅलीला स्टार्ट झालेला आहे. हे बघा पूर्ण रॅलीला स्टार्ट झालेला आहे. हा जोगेश्वरीचा पूर्ण परिसर बघू शकता. कसं वाटतं तर नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभमचा मॅनेजर, त्याचा मित्र, त्याचा जीवलग, सर्व काही मीच आहे. त्याचा इव्हेंटचं काही सर्व जेवढं काही काम आहे ते सर्व मी सांभाळतो. असं म्हणू शकतो तुम्ही त्याचा एक प्रकारचा भागीदारच आहे त्या गोष्टीमध्ये. शुभम पुढे गेला आहे, तुम्हाला दाखवतो मी कसं. तो मालक असल्यामुळे त्याला सर्व जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. आता बघा, हा बघा इथं आला आहे. ही जी आमची रिक्षा कुठे गेली? रिक्षा नाही रे, टेम्पो आहे. टेम्पो. ओके, सॉरी, टेम्पो. आणि या टेम्पोमध्ये तुम्ही बघू शकता की आमची शालिनी इव्हेंट नावाचा आमचा इव्हेंट आहे. आणि बघा नाव तर मित्रांनो आम्ही आताच घरी आलोय. तुम्ही बघू शकता हे आहे माझं घर. तर मित्रांनो आम्ही आताच घरी आलोय. घरी कोणीच नव्हतं, सकाळी सगळेजण गेलेत कामाला. आमचं जरा काम लवकर संपलं तर आम्ही आलो आता घरी. आणि आम्ही आता थोडं फ्रेश वगैरे होणार, जेवण वगैरे. मग आम्ही संध्याकाळच्या ऑर्डरला निघणार. संध्याकाळची ऑर्डर आमची आहे ग्रँड रोडला आहे. ती काय बड्डे पार्टीची ऑर्डर आहे. असं एवढं काय हे नाही आहे. मी आणि आशिष आहे, आम्ही आपलं दोघं जण आम्ही त्या बड्डे पार्टीला जाणार आहे. आणि आता आम्ही थोडं फ्रेश वगैरे होऊन थोडं आराम वगैरे करणार. आणि मग 3:30 I don't provide instrumentals here, but let me know if you like. ब्लॉग बघूया.